राष्ट्रवादीच्या चिन्हाबद्दल मागे 2 दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती आणि त्याच्यातले काही निरीक्षणं तुम्ही नक्कीच बघितली असतील. काय वाटतं आज या सुनावणीत पुढचा टप्पा कसा असेल? आता कसं आहे की आपल्याकडे अप्रत्यक्ष लोकशाही असल्यामुळे आपण निवडून देतो लोकांना आणि त्यामुळे राजकीय पक्ष या गोष्टीला आपल्या लोकशाहीमध्ये फार महत्त्व आहे आणि त्यामुळे अँटी डिफेक्शन लॉ जो केला आहे 85 साली, एक स्पीकरचा रोल 2, सुप्रीम कोर्टाचा रोल 3, या सगळ्यांचा किंवा इलेक्शन कमिशन सगळ्याचा एकत्रित अभ्यास करावा लागतो. आता सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट क्लिअर केली नाही आहे परवा, जी त्यांनी करायला पाहिजे होती असं माझं व्यक्तिगत मत आहे, की 2/3 लोक एकाच वेळी बाहेर जायला पाहिजेत. 2-2, 3-3, 4-4, 6 महिन्यात गेले तर नाही चालणार आणि त्यांनी दुसऱ्या पक्षात मर्जर करायला पाहिजे. हे जर का गृहीत धरलं तर 16 लोक पहिले जे शिवसेनेचे गेले ते आणि आत्ता 9 लोक जे गेले ते हे डिस्क्वालिफाय होतात. परंतु सुप्रीम कोर्टाने तसा निर्णय दिलेला नाही, ओमिशन आहे ते झालेलं. आणि दुसरी गोष्ट अशी की शिवसेनेच्या बाबतीत इलेक्शन कमिशननी फक्त निवडून आलेल्या लोकांचा विचार केला, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला आहे आणि तो 5 जजेसनी एकमताने दिला आहे. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की पक्ष कोणाचाही ठरवायचं असेल तर 3 गोष्टींचा विचार करावा लागेल. 1, संघटनेमध्ये प्राबल्य कोणाचं आहे. 2, घटनेप्रमाणे कारभार चालला आहे का, त्या पक्षाची जी घटना जी रजिस्टर्ड असेल इलेक्शन कमिशनकडे त्याप्रमाणे कारभार चालला आहे का. 2, आणि निवडून आलेल्या सदस्यांमध्ये बहुमत कोणाचं आहे. 3. त्यामुळे आता जो निर्णय इलेक्शन कमिशन देईल तो शिवसेनेसारखा असेलच असं नाही, कारण सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं आहे दॅट इज ॲब्सोल्युटली बाइंडिंग ऑन ऑल ऑर्गनायझेशन्स इन इंडिया. सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि त्यामुळे आत्ताचा निर्णय कसा लागेल हे सगळे पुरावे एकत्रितरित्या इलेक्शन कमिशननी पाहिले की ते ठरवतील. एक दुर्दैव आपल्याकडे एवढंच आहे की ते सगळे IAS ऑफिसर असतात, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा जज होईल पात्रता असलेली व्यक्ती नसते आणि त्यामुळे कायद्याच्या सटलिटीज काही वेळा इलेक्शन कमिशनला कळत नाहीत आणि ही गोष्ट सेशनच्या काळापासून चालू आहे. सेशनसुद्धा 1-2दा चुकले होते आणि सुप्रीम कोर्टाने मग त्यांना करेक्ट केलं होतं. सर, दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाकडनं म्हणजेच जयंत पाटलांकडनं असा दावा करण्यात आला आहे की राष्ट्रवादीचे मूळ अध्यक्षच शरद पवार असल्यामुळे जे चिन्ह आहे आणि जे नाव आहे ते मूळ राष्ट्रवादीकडेच म्हणजे शरद पवार गटाकडे राहील असा त्यांचा दावा आहे. या दाव्यावर काही निर्णय होईल आणि त्याला काउंटर अजित पवार गटाकडनं देखील करण्यात येईल असं वाटतंय का? आता कसं आहे की इतर सर्व डिस्क्वालिफिकेशनच्या ज्या केसेस असतात राज्यघटनेखाली त्याचा निर्णय गव्हर्नर घेतात आणि ते इलेक्शन कमिशनच्या सल्ल्याप्रमाणे घेतात. फक्त अँटी डिफेक्शन लॉ खाली 10व्या शेड्यूलखाली डिस्क्वालिफिकेशन्स पक्ष सोडल्याबद्दल जर का डिस्क्वालिफिकेशन असेल तर त्याची एक्सक्लुसिव्ह पॉवर ही स्पीकरकडे दिलेली आहे आणि त्यामुळे हा निर्णय सुप्रीम कोर्ट घेऊ शकत नाही. आणि हे परवाच्या केसमध्ये चंद्रचूड साहेबांनी क्लिअर केलेलं आहे की सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे आपल्याकडे, त्यामुळे इलेक्शन कमिशनच याचा निर्णय घेऊ शकेल. आणि ते आधीच्या चीफ जस्टिसने असं सांगितलं होतं की आमचा निर्णय होईपर्यंत थांबा आणि त्यानंतर निर्णय द्या, पण चंद्रचूड साहेबांनी असं सांगितलं तशी गरज नाही, तुमचा निर्णय तुम्ही द्या, आमचा निर्णय आम्ही देतो. त्याचा परिणाम असा झाला की शिवसेनेचा जो निर्णय दिलेला आहे तो पुन्हा चुकीचा ठरू शकतो यांच्या पुढच्या इंटरप्रिटेशनप्रमाणे. कारण कायद्याची लढाई आणि बुद्धिबळातील लढाई ही जवळजवळ सारखीच असते. कोण कसं प्यादं सरकवतं याला महत्त्वाचं आहे. विशेषतः राष्ट्रवादी पक्षाच्या बाबतीत पक्षात फूट नाही असं म्हणत असताना देखील पक्षातीलच आमदारांना अपात्र करावं, किंबहुना पक्ष आमच्या ताब्यात आहे, निवडणूक चिन्ह आम्हाला मिळावं, याचा अर्थ असा की अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी पक्षात फूट पडलेली आहे. आता निवडणूक आयोगापुढे एक प्रश्न लागलेला आहे की निवडणूक चिन्ह कोणत्या गटाला द्यावं आणि पक्ष कोणाच्या ताब्यात आहे. या प्रश्नाचा निर्णय निवडणूक आयोग देऊ शकतो. परंतु सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांबाबत त्वरित कार्यवाही करावी या संदर्भातल एक सर्वोच्च न्यायालयात पिटिशन दाखल केलं आहे. माझ्या मते आज सर्वोच्च न्यायालयात पवारसाहेबांच्या वतीने निश्चितपणे हा युक्तिवाद आज करण्यात येईल की
अद्याप पावतो महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांच्या गटाच्या मागणी केल्याप्रमाणे त्या आमदार ज्यांना सोडून गेले त्यांच्याविरुद्ध अपात्री कारवाई सुरू करण्यात आलेली नाही. विधानसभेच्या अध्यक्षांनी त्या संदर्भात कुठली कारवाई सुरू केली नाही आणि निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आज ही मागणी कदाचित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नंबर 1 की निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय जोपर्यंत अध्यक्ष आमदारांच्या अपात्रबद्दल निर्णय देत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग राष्ट्रवादी पक्षाच्या याच्याबद्दलचा निर्णय त्यांनी स्थगित करावा, त्याला स्टे द्यावा. आणि दुसरा आदेश असाही मागू शकतात की विधानसभेच्या अध्यक्षांनी राष्ट्रवादी आमदारांचे जे फुटून गेलेले आमदारांची 10व्या परिशिष्टानुसार जी पिटिशन याचिका दाखल अध्यक्षांकडे केली आहे त्याचा निकाल अध्यक्षांनी त्वरित द्यावा. ह्या दोन्ही बाबीवरती आज सर्वोच्च न्यायालयात धमासम होऊ शकते आणि सर्वोच्च न्यायालय याबाबतीत काय निर्णय देईल ते बघितलं पाहिजे. या याचिकेत एकच होऊ शकतं, जसं सुनील प्रभूंनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कडून याचिका दाखल केली होती आणि त्याच्यात त्यांना अध्यक्षांना निर्देश देण्याकरता सुप्रीम कोर्टाने नोटीस इश्यू केली होती. तर आज पण दाट शक्यता आहे की नोटीस इश्यू होईल आणि नोटीस इश्यू झाल्यावर अध्यक्षांना 2 किंवा 4 आठवडे मिळतील त्यांचं म्हणणं मांडायला. ह्याच्यात म्हणजे हस्तक्षेप होणार नाही 10व्या अनुसूचीच्या कारवाईमध्ये. फक्त अध्यक्षांना लवकर जलद गतीने ही कारवाई करावी अशी इच्छा जयंत पाटलांची आहे शरद पवारांच्या वतीने. आणि सुप्रीम कोर्ट आज 2 गोष्टी करू शकतं. एक तर हे मुंबई हायकोर्टात पाठवू शकतं प्रकरण किंवा स्वतः त्याचं संज्ञान घेऊन ते त्यांना नोटीस इश्यू करू शकतील स्पीकरांना आणि स्पीकरांना 2 ते 4 आठवड्यात आम्ही ह्या 41 आमदारांबद्दल तुम्ही कसं पुढे जाऊ इच्छितात आणि काय करणार आहात त्याचं उत्तर द्यावं लागेल. जसं सुनील प्रभू यांनी जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेमध्ये अध्यक्षांकडे रोडमॅप मागितला होता. तशाच पद्धतीचा रोडमॅप मागितला जाऊ शकतो का या प्रकरणामध्ये? ती नंतरची परिस्थिती. आज फक्त नोटीस इश्यू केली जाईल आणि 2 ते 4 आठवडे अध्यक्षांना दिले जातील उत्तर त्यांचं दाखल करायला आणि त्याच्यानंतर रोडमॅपची परिस्थिती येऊ शकते. अजून थोडा वेळ आहे त्याच्यासाठी. सर, दुसरं महत्त्वाचं प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसंदर्भात ते म्हणजे निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेलं. शुक्रवारी सुनावणी झाली होती या प्रकरणामध्ये. अजित पवार यांच्या गटाकडनं युक्तिवाद केला गेला होता. आज दुसरा दिवस आहे युक्तिवादाचा. परवाचा युक्तिवाद आपण सगळ्यांनी पाहिला. आजच्या युक्तिवादामध्ये नेमके कोणते प्रामुख्याने मुद्दे असू शकतात अजित पवार यांच्या गटाकडनं? आज परत अजित पवारांच्या गटालाच इलेक्शन कमिशनमध्ये वेळ मिळणार आहे. 3 ते 3:30 हे सुरू होईल. 5:30-6 पर्यंत चालेल. आज त्यांचेच वकील मनिंदर सिंग आणि नीरज किशन कौल हे आर्ग्युमेंट करतील. आज शक्यता कमी आहे पवारसाहेबांचे वकील अभिषेक सिंघवींना वेळ मिळण्याचं आणि नंतर पुढची तारीख मिळेल. आता ही इलेक्शन कमिशन जयंत पाटलांनी पण त्या याचिकेत हेच सांगितलं आहे की इलेक्शन कमिशननी पक्ष आणि चिन्हाबद्दल राष्ट्रवादीचे बद्दल त्यांनी प्रोसेस सुरू केला आहे. तर तसंच अध्यक्षांनी इथं सुप्रीम कोर्टातनी पण निर्देश द्यावे अध्यक्षांना की डिस्क्वालिफिकेशनचं प्रोसेस सुरू करावं. इलेक्शन कमिशनमध्ये अजून सुरुवात आहे. इलेक्शन कमिशनमध्ये अजून 3-4 तारखा होतील आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन एक अंतरिम आदेश देऊ शकतं फायनल रिझल्ट यायच्या आधी आणि त्याच्यासंबंधी पक्ष किंवा पक्षाचं चिन्ह गोठवायचं किंवा नाही, पक्ष कोणाला द्यायचा ह्याच्यासंबंधी काहीतरी आपल्याला अंदाज येईल. पण अजून दोन्ही बाजूच्या आर्ग्युमेंट इलेक्शन कमिशन समोर होऊ दे आणि मगच आपल्याला समजेल. आता प्रेक्षकांना सगळ्यांना माहीतच आहे की सगळ्यांचे मुद्दे काय आहेत. आता शेवटी इलेक्शन कमिशनच्या मनात काय आहे ते कोणालाच माहीत नाही. तर इलेक्शन कमिशन ठरवेल त्याच्याबद्दल काय करायचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.